आपल्या दिंडी सोहळ्याला भेट देण्यासाठी त्या ठिकाणी अतुलजी चव्हाण साहेब मुख्य अभियंता, त्याचप्रमाणे फुलंब्री तालुक्याचे आमदार अनुराधाताई चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी दिंडी क्रमांक 43 श्री हरिभक्त परायण गोविंद महाराज केंद्रीय संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. इथे गेले ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो ते 2 तास झालं, पण ट्रॉफिकमध्ये गुंतल्यामुळे या ठिकाणी आमच्या नितांत संस्थांवर प्रेम, या संस्थांची अतिशय या ठिकाणी कुठली काम असेल सेवा, या अतुल चव्हाण साहेब, त्यासमवेत त्यांच्या सुविज्ञ पत्नी आणि फुलंब्री तालुक्याच्या कार्यसम्राट आमदार, कुठलंही काम असेल, छोटं असेल मोठं असेल, वारकऱ्यांचं असेल इतर असेल, श्री सौ अनुराधा चव्हाण आमदार फुलंब्री यांचं आगमन झालंय. आणि त्यांच्या उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी वनमंत्री या ठिकाणी बबनदादा पाचपुते साहेब, त्यासमवेत या ठिकाणी माजी आमदार गजेंद्र घुगे साहेब यांना विनंती असेल, त्या समवेत या ठिकाणी रामबाबा शेळके आपण सुद्धा या ठिकाणी आलात, सर्जेराव मेटे साहेब आणि फुलंब्रीचे माजी उपनगराध्यक्ष या ठिकाणी गजेंद्रदादा नागरी भाऊ, त्यांना धन्यवाद. योगेश मिश्रा साहेब, सर्वांनी एकदा जोरात एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे, कारण गेले 2 तास संपूर्ण दिंडी आपली आतुरतेने वाट पाहते. साहेब सुद्धा माजी वनमंत्री दादा पाचपुते साहेब सुद्धा या ठिकाणी तब्येत बरोबर नसताना पूर्ण वारी या ठिकाणी करतायत. आता या दिंडीमध्ये या ठिकाणी एकत्र 3 आमदार या ठिकाणी या संस्थांचे आधारस्तंभ गजेंद्र घुगे साहेब माजी आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बबनदादा पाचपुते साहेब, हे पूर्ण दिंडी आणि ते पंढरपूर पायी तब्येत बरोबर नसतानाही, एवढा व्याप असतानाही दोघे या ठिकाणी करताना विशेष भेट देण्याकरता अतिशय संस्थांवर ज्यांचं प्रेम या ठिकाणी अतुल चव्हाण साहेब, आणि आता ज्यांचं आगमन झालं या ठिकाणी नगर जिल्ह्याच्या जिल्हा अध्यक्षा आणि साहेबांच्या या ठिकाणी सुविज्ञ पत्नी, दिंडीच्या आधारस्तंभ या ठिकाणी अक्का सुद्धा या ठिकाणी आहेत. पुरेशी एकदा अक्का करता जोरात एकदा टाळी वाजवा. आणि सर्व भाविकांना विनंती असेल, आता साहेब भोजन करतील आणि भोजन केल्यानंतर आपण या ठिकाणी पुढचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करणार आहोत, कारण फुलंब्री संभाजीनगरहून निघले, ट्रॅफिकमध्ये जाम गुंतले होते. या ठिकाणी महाराजांचा सत्कार माननीय अतुलजी चव्हाण साहेब आणि माननीय आमदार अनुराधाताई चव्हाण या महाराजांचा सत्कार करते. समोर बघा, सर्वांनी समोर बघा. या ठिकाणी दादा सुद्धा पूर्ण वारीला आपली वाट पाहत होता आम्ही सर्व. या ठिकाणी आता दादा 2 शब्द पाचपुते साहेब बोलतील आणि पुढे जातील. साधी जरी दुराचारी तरी सर्वतोपरी जैसा बुडाला महापुरीनं आणि ते आजारी आहे सांगितलं ते खरं आहे, पण जरी आजारी असलं तरी आणि जरी कष्टदशा आपण टाकीचा धैर्य तथापि करून गेला जरी बळे शिकवत खाली ज्वालावर ठेव, पण आपण आपलं काम करीत राहायचंय. तुमच्या ताब्यात आमदार दिलेला आहे, विक्रम बासमती काम करतो, जोरात काम करतो असं म्हणतात, मी काय पाहिलं नाही. चांगलं कामावं हीच अपेक्षा आहे आणि आपण चांगलं काम करताय. नवीन टीम आलेली जोरात आहे, आता आम्ही जुने झालेले या 11 वेळेस विधानसभा 9 वेळेस जिंकून आलेले, 6 जिल्ह्याचा पालकमंत्री राहिलेला आणि 8 खाती वेगवेगळ्या वेळेस मला मिळालेली आहे. प्रदेशाध्यक्ष पद राहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष काढला.
वाढवला, पण मला त्याने सोडून दिलं म्हणून मी त्यांना सोडून दिलं. आपण येणार म्हणून मुद्दाम थांबलो, पण तुम्ही मलाच काळजी करू नका, तुम्ही जा म्हणले असले तरी गेलो नसतो. हा योग कमी असतो, कमी येतो, आणि अशा ठिकाणी आपण भेटतो की ज्या ठिकाणी काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ याच्यापेक्षा पलीकडे जाऊन सर्वांग सुखाच्या परिसरात आपण चाललेलो. माऊली चालवली पंढरीची वाट. ही पंढरीची वाट ही अनेक लोकांना मार्गदर्शक ठरलेली आहेत. आणि संसारामध्ये आलं तर एकदा तरी पंढरीला जा. तरी आपण आलात, आपल्याला खूप शुभेच्छा. विधानसभेसाठी काम करण्यासाठी आता आमचा एक चिरंजीव तुम्हाला दिलेला आहे, तिथे करतोय काम असं म्हणतात. मी काही करून सभागृहात, कारण मी 25-25 वर्षाचा असतानाच आमदार झालो होतो. आता हे 30 वर्षाचे असताना आमदार झाले. आमदार तर मी त्याच लाईन मध्ये आहेत. परत एकदा केंद्रीय महाराजांनी सुरू केलेल्या या मध्ये आपण आलात. मंदिर उभा करण्यासाठी लोकांनी मदत केली. मलाही मदत करा सांगितले. मला म्हणजे तुमच्या आडनावाप्रमाणे करा. 5,55,555 रुपये देऊन मंदिराला मदत केली. आपणच सगळ्यांनी मदत करा. आता चिरंजीव त्यांचे वारसदार सगळं काम करतात, संपर्क चांगला ठेवतात. मलाही मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि मॅडमनी बोलावं असं विनंती करतो. आजचा हा पायी दिंडी सोहळा हरिभक्तपरायण केंद्रे महाराज आणि त्यांच्यावर श्रद्धा असलेले सर्वच वारकरी आणि आज म्हणजे आमचे मार्गदर्शक असलेले आदरणीय बबनरावजी दादा पाचपुते साहेब यांचं सुद्धा या निमित्ताने आज इथे दर्शन झालं. माझे आपले आमदार गुगे साहेब तसेच पाचपुते ताई, माझी जिल्हा परिषदेची पहिली टर्म होती त्यावेळेस ताई पण जिल्हा परिषदेच्या सदस्यच होत्या. आम्ही सोबत काही अधिवेशनाला वगैरे बरेचदा आम्ही सोबत होतो. मागच्या वर्षी आम्ही मान्य राज्यपाल महोदय आणि बागड्या नानांसोबत या दिंडीला भेट देण्यासाठी आलेलो होतो. पण आता यावर्षी काहीतरी कामानिमित्त नाना येऊ शकले नाही, पण नानांचा आग्रह होता की तुम्ही सर्वजण जाऊन या, भेट द्या. आणि हा दिंडीला भेटीचा वारसा पुढे तुम्ही सर्वांनी चालू ठेवा असे आदेश नानांनी आम्हाला दिले. आणि त्यामुळे आज आम्ही सर्वच जण आज आमच्या सोबत आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामबाबा शेळके आहेत, आपल्या फुलंब्री पंचायत समितीचे सभापती सर्जेराव मेटे आहेत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सत्ताभाऊ किटे, भागीनाथ शेठ, नगरसेवक योगेश भाऊ, गजानन भाऊ नागरे आणि सर्वच टीम, आणि ज्यांनी या भागामध्ये अनेक वर्ष काम केलं ते चीफ इंजिनियर असलेले होते ते अतुल चव्हाण साहेब आणि संपूर्ण टीम आज इथे आपल्या दर्शनासाठी आम्ही आलेलो आहोत. आणि आताच आपल्याला दादांनी सांगितल्याप्रमाणे खरंच एक आम्हाला तुम्ही चांगलं तरुण तडफदार नेतृत्व विक्रमच्या माध्यमातून दिलेलं आहे आणि अतिशय ॲक्टिव्ह. आणि तुमचे आता संस्कार तुमच्या याच्यामध्ये घडलेला आहे त्यामुळे तो कुठेच कमी पडेल असं वाटत नाही. आणि अतिशय चांगलं काम
अविक्रमचं आहे. आज इथे आपल्या या वारकरी संप्रदायाच्या आपणा सर्वांचं दर्शन झालं, म्हणजे साक्षात पांडुरंगाचं दर्शन घडल्याचं अनुभूती आम्हाला आली. आपल्या या सोहळ्यासाठी खूप मनपूर्वक शुभेच्छा देते आणि तर सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते. पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते की आपल्या सर्वांना उदंड निरोगी आयुष्य लाभो, आपली वारी सुखरूप हो आणि तुम्ही सर्वांनी मागणं मागायचंय पांडुरंगाच्या चरणी की बाबा पाऊस चांगला वेळेवर पडू दे, माझ्या बळीराजाला सुखी ठेव, असं मागणं आमच्या सर्वांच्या वतीने पांडुरंगाच्या चरणी मागा, एवढी विनंती आपणा सर्वांना करते आणि थांबते. धन्यवाद. हरिभक्त महाराज गोविंद महाराज केंद्रीय दिंडी नंबर 43 संस्थान आनंदी पंढरपूर याच्या खरोखर आपण दिंडी नंबर 2 मुक्काम सासवड या ठिकाणी होतोय. आणि खरोखर आमच्या आदरस्थानाचे पाटपुते साहेब ताई या ठिकाणी आमदार ठिकाणी साहेब दोघेही आलेत. या ठिकाणी अनुराधाताई आणि साहेबाला विनंती, आपण गेल्या वर्षी आला होता, आमची एवढीच विनंती की आपण प्रत्येक वेळेस आपण या ठिकाणी दिंडीला भेट द्यावी. दादाचं खरं म्हणजे अतिशय परिस्थितीत बरोबर नाही तरी दादा या ठिकाणी आले, त्याच्या पत्नी आल्या, सासू आल्यात आणि ताई यांचा वारसा सासूच आहे, याचा सासऱ्याचा वारसा वारकरी. हे एक पैचं कुटुंब सासरे कोणी या ठिकाणी वारकरी म्हणून आलेले आणि खरोखर तुमच्यासोबत आलेले सर्व सभापती, संचालक मंडळ, उपस्थित सर्व आणि आमच्या दिल्लीत असलेले सर्व थोरात बंधू आणि थोरात दादाच्या खरोखर आमच्या थोरात दादा आमच्या संस्थेचे बाबा वारल्याच्या नंतर बबनदादा पाटपुते यांचे सासरे आणि ताईचे वडील अतिशय संस्था भरभक्कमपणे या ठिकाणी उभं करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. आणि बाबा गेल्याच्या नंतर खूप अवघड परिस्थिती असताना केलं आणि खरोखर त्यांना आपण सर्वजणांनी आपण माही दिंडी म्हणजे एका विशिष्ट जिल्ह्याची नाही, हे पूर्ण महाराष्ट्रातून नागपूरपासून त्या ठिकाणी कोकणपर्यंत या ठिकाणी तुमच्या पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल आणि अनेक या ठिकाणी बघेल खानदेशमधून सुद्धा लोकांचे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात. अतिशय या ठिकाणी प्रेमाभावाने आपण बघितलं असेल की माऊलीचा मोठा चमत्कार आपण बघितलं असेल की गावातून जेव्हा आपण माऊली निघत होतो अशी परिस्थिती होती की माऊली कोण्या पद्धतीने आपल्या ठिकाणी बाहेर पडते. इतका पाणी होतं, आपल्या मोठ्यात 10 फूट पाणी होतं. बाबाला या ठिकाणी इंद्रायणी त्या ठिकाणी चांगला आंघोळ घालून आपल्या ठिकाणी इंद्रायणी साफ केल्याचं काम इंद्रायणी मातेने केलं. आणि नंतर आपण खरोखर जर माऊली निघायची तर चारी कोण रस्ता बंद असलेला एका दिवसात बघितला असेल माऊलीचा चमत्कार की चारही रस्ते खुले झाले आणि माऊलीला या ठिकाणी प्रदा बनवण्याची आपण बघितलं असेल की माऊलीच्या आशीर्वादामुळं आपल्या सर्वांना त्या ठिकाणी माऊलीनं खरोखर एक चमत्कार दाखवला आहे की अशी परिस्थिती होती साहेब माहीत की आळंदीचं काय होईल. आमच्या मंदिराचं तर अशी परिस्थिती साहेब, आमचं सगळं साहित्य त्या ठिकाणी गेले, म्हणजे किराणा गेला, म्हणजे कोळपाड असू द्या, बेळणं असू द्या, वाटी असू द्या, म्हणजे जे जे साहित्य होतं ते आमचं तरंगू लागलं. आमची गाडीसुद्धा बाबाची जुनी होती, बादल्या आणि त्या ठिकाणी गाडीसुद्धा सरकली होती, टँकरसुद्धा गेले. पण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी परत उभं राहून आज या ठिकाणी बघताय आपण की सर्वजण वारकरी आलात. आणि आम्हाला तरी काल वाटलं, मी घाट चढताना का करतात दादा की दिंडी या ठिकाणी यावर्षी कमी नाही, काहीतरी अधिक आहे. का असं वाटत होतं की माऊलीचं अतिशय पाणी झाला, परिस्थिती वाईट आहे. आपण परत काल बघताना देवी घाट चढताना असं वाटत होतं की गेल्या वर्षापेक्षाही यावर्षी वारीमध्ये समाज जास्त आहे. आणि आपण आपल्या दिंडीत मध्ये आम्हाला असं वाटत होतं आपण सामान किती घ्यायचं, मासे किती येणार आपल्या दिंडीत सुद्धा, मासे कमी पडतात का, सामान जास्त होतंय. अशा परिस्थितीत आम्ही सामान खरेदी करत होतो. पण आम्ही या ठिकाणी दुप्पट मासे या ठिकाणी आपल्या दिंडीमध्ये आलेत. सर्वांचं आपल्या दिंडी गोविंद महाराज केंद्रीय संस्थांच्या वतीनं आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आपण या ठिकाणी सर्व वारकरी म्हणून आलात, दिंडीमध्ये समावेश झालात. हो, आणि गेल्या वर्षी खरं म्हणजे दादू साहेबांना अनुराधाताईनं आपल्याला 7.5 लाख रुपये चव्हाण साहेबांना ठिकाणी दिले होते. आणि या ठिकाणी खरं म्हणजे साहेब आम्ही बावनकुळे साहेबाला फक्त फोटो टाकल्या. ही परिस्थिती काय, बावनकुळे साहेबांना आम्ही आता भाजपचे जिल्हाध्यक्ष आहे, मी काम करतो. बावनकुळे साहेबांना आम्हाला साहेब दुसऱ्या दिवशी 10 लाख रुपये या ठिकाणी कॅश या ठिकाणी काल पाठवून दिली. या ठिकाणी आपलं वातावरण एवढं खराब होतं, पण माऊलीचा आशीर्वाद बघा की आपले तंबू प्रत्येक वर्षी आनंदित असतात. पण आम्हाला काय माऊलीने बुद्ध्या दिली, आम्ही त्या ठिकाणी पंढरपूरला तंबू ठेवले. अन्यथा मला वाटतं आपला एकही तंबू आपल्या हाती लागला नसता, कुठं तंबू जाऊन थांबले असते. आणि तंबू उभं करायला किती जरी 50 लाख रुपये लागले असते, पण तंबू या ठिकाणी आपण उभे करू शकलो नसतो. मग तुम्हाला अनेक अडचणी, ते खुटीपासून ते दांडीपासून ते तंबूपर्यंत अतिशय उभं करणं म्हणजे अवघड जातं आहे. आणि एका तंबूला 5 लाख 10 लाख तरी विषय पैशाचा नव्हता,
आपण या ठिकाणी तुमची राहण्याची व्यवस्था करू शकलो नसतो, पण माऊलीच्या आशीर्वादाने आपण पंढरपूरला ठेवल्यामुळं आपले तंबू फक्त साबित आहेत. नानी इकडे बघा, कसा वाटला रस? हसू नका नानी, रस मग त्या पुढे कॉफी बाईला विचारा. कसा वाटला रस? नानाच्या मनाला आनंद झाला, नानीला कसं वाटलं? स्वागत करायचंय. हळूहळू करता 7,50,000 रुपये देणगी या ठिकाणी 2 वर्षापूर्वी साहेबांनी दिलेली आहे. त्यांचं जोरात एकदा टाळ्याचं दगडात स्वागत करायचंय. आणि आता पहिली टोळी आमदार ताईची आणि साहेबांची दोघांची होणार आहे. या नाचून खेळत या बघा याच्यानंतर वैशालताई वाजे नगरसेविका या ठिकाणी दीपाताई गिरवे नगरसेविका. आता ते सुद्धा ताई तुमच्यासारख्या ट्रॉफीमध्ये अडकून बसल्या. सकाळी 5 वाजता त्यांची फुगडी होणे लवकर या. आता दीपाताई पुढे या. अगदी जोगाने या ठिकाणी दोघं करता पहिले टाळी वाजवा. नाचून होऊ द्या. योगेशजी मिसाळ आणि दुसरे मिसाळ आणि गजानन नागरे. गजानन नागरे. आणि योगाने या दिंडीला भेट देण्याकरता
त्याच्यानंतर ताली वाजवा. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी सुदाम भाऊ आणि दत्ता भाऊ फुलंब्री आले. या त्यांची शेवट पुढे या. चला लवकर चला. या ठिकाणी सुवर्णाताई पान शेवट सुवर्णाताई जमदाडे. हरिभक्तपरायण सुवर्णाताई जमदाडे. ऐका, इथे वेळ देण्याकरता दिल्लीला पहिल्या उठू नका उडी. दीपक भाऊ सोनाने जाऊ नका. सोनम टँकरची सर्व आता या ठिकाणी अनुजाई चव्हाण यांचं या ठिकाणी स्वागत होतंय. सर्वांनी जोरात एकदा टाळीच्या ठिकाणी स्वागत करायचं. त्यासोबत दीपक भाऊ सोनवणे यांच्या ठिकाणी भुगे साहेबांचे असते त्या ठिकाणी स्वागत होत आहे. पुढे दीपक भाऊ पुढे. रामभाऊ शेळके सभापती संजीव मेटे आपल्या या ठिकाणी दत्ताभाऊ तिरगे आपलं स्वागत होत आहे. योगेशजी निसार
चालेल चालेल. याच्यानंतर या ठिकाणी चव्हाणताईचे हस्ते या ठिकाणी स्वागत होते. आमदार चव्हाणताई सुधांशू ठोकरे राज्याचे नागरिक भाऊ रत्नाकर या ठिकाणी वाजेताई दिग्गज यांचं स्वागत होतं. भागीरथी नवपुते यांचं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी आमदार ताईंच्या या ठिकाणी हस्ते स्वागत होते. त्या ठिकाणी हरिभक्त बरं 100 मुलं शिकताय. जगदळताईचं स्वागत होतं. हरिभक्त बरं जगदळताई खंडेताई चांद आठवणे सुवर्णाताई पानगावाने आपल्या या ठिकाणी स्वागत होते. सुवर्णाताई पानगावाने आमदार ताईंच्या हस्ते त्या ठिकाणी राजूभाऊ नागरे यांच्या ठिकाणी स्वागत होते. चला खाली बसा सर्व 2 मिनिटं खाली बसा. 2 मिनिटं खाली बसा. पाचची मंडळी या ठिकाणी खुर्ची घेतात. सुसला की जय. गुरु गोविंद महाराज की जय. या ठिकाणी दिल्लीला भेट देण्याकरता फुलंब्री तालुक्याच्या तारी सम्राट आमदार श्री सौ आनंद चव्हाण इथे या ठिकाणी आल्या. त्याचसमोर अतिशय या ठिकाणी कुठलाही अहंकार न करता कोणी छोटा असेल मोठा असेल अगदी गरिबातून ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं कुठलाही आधार नसताना एक मुख्य अभियंता म्हणून त्यांनी काम करतायत. अतिशय या ठिकाणी संभाजीनगरचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण साहेब हे सुद्धा या ठिकाणी आले. मागच्या वेळी सुद्धा आले होते आणि वेळात वेळ काढून हा आमच्याकरता वेळ दिला त्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊया. त्यांचं एकदा जोरात एकदा पुन्हा टाळ्याच्या एकदा स्वागत करू आणि त्यांना विनंती असेल आपण दिल्लीला हार्दिक शुभेच्छा बंधू भगिनी वारकऱ्यांच्या उपस्थितीत आज हा जो आनंद झालेला आहे तो गगनात मावत नाही. मी आपल्याला विनंती करतो आणि आज आपल्या सर्वांच्या आनंदात सहभागी होत आलं. आज आपल्यासोबत पुढे चालवणार आहे का कोणी सांगतात तुमच्या आशीर्वाद त्यांना आवडत काही दिवशी या ठिकाणी स्वागत करतात. त्यांचं काय आमदार ताईच्या असे स्वागत होते. मुळात एकदा टाळी वाजला दिल्ली करता 5 ते 6 लाख रुपयाचं अन्नदान या ग्रुपच्या वतीने होतंय. पुनश्च एका गोष्टीला धन्यवाद देतो. आपण खाली या ठिकाणी या ठिकाणी खाली बसायचं त्यावर कोणाला काही बनतोच येतो समोर येतो एकदा जोरात एकदा कोणतरी करा माऊली राणी शिवर महाराज 49 वर्षी झाले. 49 वर्षी दिल्लीला या ठिकाणी संपन्न होत आहे. पुढच्या वर्षी आपल्याला दिल्लीचा या जागेवर 2027 प्रत्येक सुवर्ण महोत्सव घोषणा करायचा. शासनामध्ये काही पर्व काय चाललेलं होतं पण 12 वर्ष नंतर एक टप्पा सोमवार दिलं होतं. 25 वर्ष झालं गुरुवारी गावाने रुचनाचा साजरा केला. 50 वर्ष झालं एखादं कार्य चालू आहे त्याला 16 वर्ष जातं. 75 वर्ष जे महोत्सव मोठं जातं. 100 वर्ष शताब्दी महोत्सव 100 वर्ष शताब्दी बनला 50 वर्ष पुढच्या वर्षी नक्कीच कावलीच्या आपण प्रार्थना करून बाबांच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षी खूप मोठं असं करूया जेवढे काही वारकरी आहेत त्यांना दिल्लीच्या वतीने या ठिकाणी अन्नदान विनंती असेल या वर्षी तुझ्या वारकरीला ठिकाणांच्या कावलीची पालखी येते या ठिकाणी तुमच्या हस्ते दिल्लीच्या वतीने फक्त या ठिकाणी पुष्पवस्ती विमानाने या ठिकाणी आपण जेवढी काही पालखी येतात वारकरीला दिल्लीच्या वतीने
मोठे पुष्प असतील आणि त्यामध्ये छोटीशी विरांची आहे. पहिल्याच व्यक्ती बघितलेली ठेकेदारांना आनंद सांगतो, पहिल्या ठेकेला पुनर्दान करतो, पहिल्या ठेकेला पहिला गेलेला 7,50,000 दिले. आपण एकच साहित्य विनंती करतो, कारण लोक माझी 5 वर्ष मागतात, माझी स्थिती आकडे देऊ नका, मागणार नाही तुमचं लायक देऊ नका. फक्त विनंती माझी, येणारा 2 काम बाकी आहे. ज्ञानेश्वरी मंदिराचं सुवर्णकळस बघायचं आपल्याला आणि आपल्या मतदारसंघातील जवळजवळ 1800 ते 1900 लोक आपल्या मतदारसंघात, तर सगळं गाणं वाचून तुमच्याच मतदारसंघात भेदभाव नाही ते तरी फक्त येणाऱ्या काळामध्ये सुवर्णकळस करायचं आहे. सर्वांना जय हरी. आणि आपला हा मागील अनेक वर्षापासून जे 49वं वर्ष आहे चालत आलेला हा सोहळा म्हणण्यापेक्षा दैदिप्यमान सोहळा. तर इथे आले घुगे साहेबांनी सुद्धा सांगितलं, मागच्या वर्षी पण आम्ही इथे आलेलो होतो आणि एवढी मोठी संख्या असलेली दिंडी म्हणजे हरिभक्त पारायण घुगे आपले गोविंद महाराज यांची ही दिंडी आणि माऊलीच्या सोहळ्यामध्ये हा आपला असलेला मला वाटतं सर्वात मोठं दिंडी हीच असेल. आणि एवढे सगळे एकत्र असताना एवढी व्यवस्था म्हणजे आपण घरी सुद्धा करणार नाही असं जेवण आज आम्ही इथे केलं. आणि आलं त्यामधला आनंद बघितला तेव्हाच इथली व्यवस्था सर्वच लक्षात आलं. आणि खरंच अविरतपणाने ही चाललेली आपली महाराष्ट्राची वारकरी परंपरा अविरतपणाने चालू ठेवली आणि पुढचं वर्ष हे 50वं सुवर्ण महोत्सवी वर्ष. आणि आपलं आळंदीमध्ये अतिशय सुंदर काम आपलं त्या मंदिराचं चाललेलं आहे. महाराजांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या की साहेबांच्या अनुभवाचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे, फक्त माणसंच नाही द्यायची तर साहेबांनी वेळ सुद्धा तिथे द्यायला पाहिजे. आणि वेळ देऊन स्वतः लक्ष घालून काम केलं तर निश्चितपणाने अतिशय चांगलं काम आपलं तिथे मंदिराचं. आता कळशाचं काम म्हणजे सर्वात महत्वाचा विषय असतो आणि ते काम आपलं चांगलं व्हावं अशी मी पांडुरंगाच्या चरणी विनंती करते. आज आपण या वारीमध्ये चालत आला. कालचा टप्पा हा वारीतला सर्वात अवघड टप्पा होता. 30 किलोमीटरचा अंतर परत घाट एवढं चढून आल्यासारखं या वारीमध्ये कुणाचंच वाटत नाही, कारण थकलेलं कुणीच दिसत नाही. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे की बाबा तुम्ही काल 30 किलोमीटरचा घाट चढलात, असा थकवा आपल्या याच्यावर नाही, कारण आपल्या प्रत्येकाला पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे आणि साक्षात पांडुरंग आपल्या सर्वांच्या मध्ये आहे. आज तुमचं सर्वांचं दर्शन घेऊन पांडुरंगाची भेट झाल्याची आम्हाला इथे झाल्यासारखं आम्हाला इथे भासत आहे. माझ्यासोबत आमचे सर्वच मान्यवर आलेले आहे. साहेबांनी त्या सर्वांची नावं घेतली, त्यामुळे मी परत ते न करता आपणा सर्वांना विनंती करते की पांडुरंगाच्या चरणी आपल्या या संपूर्ण महाराष्ट्रासाठी शेतकरी असेल, विद्यार्थी असेल, उद्योगधंदे, व्यापार प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली भरभराट व्हावी, आपल्याला चांगला पाऊस मिळावा, आपला शेतकरी सुखी समृद्ध व्हावा आणि त्या निमित्ताने आपला महाराष्ट्र, आपला भारत देश समृद्ध व्हावा असं मागणं आपण पांडुरंगाच्या चरणी मागा. एवढी विनंती आपणा सर्व भाविक भक्तांना करते, सर्व वारकऱ्यांना करते. सर्वांना
आपल्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि पुढचं वर्ष हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. तर त्या वर्षीचा सोहळा आपला अतिशय आनंददायी असणार आहे. त्यामध्ये आम्ही सुद्धा एक दिवस सामील होणार आहोत. एवढी सर्वांना शुभेच्छा देते. थांबते. धन्यवाद. रामकृष्ण हरी. कुंडलिका वरदेवाडी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. कोई महाराज केंद्रे की जय. आज के आनंद की जय. करा का. आता या ठिकाणी कापे परिवाराकडून आपले हरिभक्त पारायण विष्णू महाराज केंद्रे यांच्या या ठिकाणी त्याचा सन्मान बघा समोर. नर्मदा परिक्रमा म्हणजे खूप मोठी परिक्रमा आहे बघा. नर्मदाचा परिक्रमा होणं पूर्वी म्हणजे फार अवघड होतं, पण आता आमच्या भाजपच्या सरकारनं सोपं केले. त्याचा जवळजवळ 1 वर्ष लागायची. जो उल्लेख केला यांची परिक्रमा जी सुरुवात झाली विलक्षण त्यांना कसं हे झालं भावलं. दोन्ही पार्ट्यांनी त्यांना निवडणुकीसाठी नगरसेवकासाठी आग्रह धरला का तुम्ही याची उमेदवारी करा. बापू नाही म्हटले म्हणजे घरातून द्या, सुनबाई द्या, मंडळी द्या, पण कोणीतरी उमेदवारी करा. आणि त्यांनी ठरवलं तर आपल्याला राजकारण करायचं नाही. मग आता काय केलं पाहिजे. जाऊ नर्मदा परिक्रमेला. आणि मग त्या ताईंचा अगोदर फोन आला मला, आम्हाला नर्मदा परिक्रमेला जायचं. माझा विश्वास बसा ना, कारण ह्या पायी तर चालत नाही आणि नर्मदा परिक्रमेला 3600 किलोमीटरचा प्रवास करायचा कसं शक्य आहे. म्हटलं ठीक आहे काहीतरी आपलं टिंगल करतात. पण जेव्हा कापे साहेबांचा फोन आला का परिक्रमेची तयारी चाललेली आणि अचानक परत त्यांचा फोन आला मी पण निघतो. म्हणजे असं हे कुटुंब या ठिकाणी नर्मदा परिक्रमा करून आलं. खरं तर त्यांच्याबरोबर मी 7-8 दिवस होतो. सुरुवातीला होतो, मध्यंतरी भेटण्यासाठी काही दिवस जाऊन त्यांच्याबरोबर प्रवास केला. परंतु साहेब 40-40 किलोमीटरचा प्रवास केला. हे कोणी मान्य करणार नाही. आणि हा सगळा प्रवास करत या ठिकाणी ही मंडळी आली. यांचा या ठिकाणी सत्कार होणं अगदी योग्य होतं. आणि आमदार साहेब तुम्ही जो सत्कार केला खरोखर या ठिकाणी गुणगौरवाचं काम आहे. रामकृष्ण हरी. नर्मदे हरी. तुमचं दर्शन आम्हाला होणार. अतिशय महत्वाची म्हणजे बाब आहे. आपलं दर्शन तरी घडलं आपण या ठिकाणी पुण्य मिळेल. फुलंब्रीचे भाविक त्यांनी तिथे समोर फोटो साहेबांसोबत काढायचे. मालक आणि चालक स्वतःच सेवा असते. ड्रायव्हर नाही पाठवायचा. वर्षभर दुसरे ड्रायव्हर पण ॲम्ब्युलन्सला मना सेवा घडली पाहिजे. त्यांचं जोरात एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. कोपरा ग्रुपला विनंती हालपाट केल्याशिवाय जाऊ नका नाण्या तुमच्या होणार ना तुम्ही या ठिकाणी जाऊ नका. थोडासा लांबचा प्रवास आहे तरी हरिपाठ तुमच्या खूपच हरिपाठ करायचा. चव्हाण साहेबांचे असते आणि आमदार त्यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. वैभव साहेबांना विनंती आहे असंच या ठिकाणी